लावायचा जिथं इथं ह्या ताराला जिथे तार लावली त्या ताराला दुसराच एक 10 फुटाचा तुकडा घ्यायचा. हे किती फुटाचा पण घ्या, हे 10चा म्हणून तुम्हाला सांगतोय मी. 20, 30, 40. फक्त ह्याचं जे वायर आहे ना हे जमिनीला टेकलं नाही पाहिजे. हे ह्याचं जे वायर आहे ना जमिनीला टेकलं पाहिजे. इथं जरी असं मशीन ठेवलं ना तर तिकडे लांब पर्यंत असेल तर तुम्हाला मेडी रवूनच तिकडे न्यावं लागेल. आणि मेडीला पण इन्सुलेटर लावायचं बरं का. ही जे आहे ना ह्याला काय करायचं, ह्याला पण तसं 10 फुटाचा तुकडा घ्यायचा आणि एक जमिनीमध्ये आर्थिंग करायची. आर्थिंग म्हणजे 2 फुटाचा गज घ्यायचा, थोडेसे कोळसे 2 मिठाचे पुढे टाकायचे, आळं करायचं, एक खड्डं करायचं, त्या खड्ड्यामध्ये गज रावायचा आणि हे वायर त्याला लावायचं. म्हणजे एक पदर ह्याला एक पदर त्याला. ही झाली ही पाठीमागची माहिती. ही समोरूनची माहिती का. हे बटन ऑन केलं मशीन चालू झाली. 24 तासावर असेल ना तर 24 तासावर ठेवली तर 24 तास मशीन चालू राहिली. पण हे 12 तासावर जर बटन केलं ना तुम्ही तर हे मशीन संध्याकाळी अंधार पडला की चालू होणार, सकाळी उजळले की ऑटोमॅटिक बंद होणार. ह्याच्यामध्ये हाय आणि लो, ह्याच्यात जास्त पॉवर, ह्याच्यात कमी पॉवर. ह्याच्यात सायरन म्हणजे जे वाजतं नाही तर सायरन, ते सायरन इथे येतंय. हे सायरन लावलं तुम्ही, हे बटन चालू केलं ना तर जिथं काही टच वगैरे काही झालं, समजा गवत टच झालं किंवा काही चिटकलं तर हे सायरन वाजतं. आता हे 2 पिना राहिल्या. आता या 2 पिनामध्ये काय करायचं, बॅटरीच्या नावाच्या ह्याला बॅटरीचीच पिन लावायची. जसं की असं ही आहे तशी. हे बघा याच्यात पिन लावली बॅटरीची, मशीन चालू झाली. बरोबर आहे. सोलारची पिन लावली, मशीन ऑटोमॅटिक बंद होणार 12 तासावर जर असेल तर. आणि ह्याच्यात सोलार पार्टीची वायर लावायची. असंच वायर ह्याच्यामध्ये त्यासोबत वायर येतं मशीन सोबत. बॅटरीचं सोलारचे दोन्ही पण वायर येतात. हो, आलं लक्षात पूर्ण.